मित्र हो नमस्कार. बँकिंग अँड फायनान्स जी केच्या अंतर्गत पार्ट 4 आज तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये विषय असणार आहे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड हा विषय असा आहे की ज्याच्या बाबतीत सगळ्यांच्या डोक्यात उत्सुकता खूप आहे, परंतु माहिती पूर्ण नाही. म्युच्युअल फंड हा विषय तसा खूप समजण्यासाठी थोडा क्लिष्ट आहे आणि ज्याला शेअर मार्केट्स किंवा फायनान्शियल मार्केटचं ज्ञान नाही, त्याला ही स्थिती लवकर समजत नाही की म्युच्युअल फंड वर्क कसा करतो. तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला म्युच्युअल फंड कंपनी काय असते, AMC कशाला म्हणतात, त्याचा NFO काय असतो, NAV काय असते, त्याच्यानंतर इतर संबंधित म्युच्युअल फंड संबंधी लागणारे इतर सगळी माहिती, फंड कोणत्या प्रकारचे असतात, आपण स्कीम कोणची निवडली पाहिजे आणि कोणत्या स्कीममध्ये निवडल्यावर फायदा होऊ शकतो, कुठे नुकसान होऊ शकतो, कोणत्या ठिकाणी स्थिर राहणार आहे आपली किंमत, हे सगळं मार्केटचं ज्ञान आणि म्युच्युअल फंडचं पूर्ण ज्ञान या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या व्हिडिओला स्किप करून बिलकुल बघू नका. परीक्षांसाठी तर हा महत्त्वाचा व्हिडिओ आहेच, पण इतर ज्यांना कोणाला उत्सुकता म्युच्युअल फंड संबंधी असेल, त्याला इथं पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सगळ्यात पहिले आपण असं बघूया की म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय असतं. तर आता म्युच्युअल फंड, ज्याला आपण म्युच्युअल फंड म्हणतो, याची जी कंपनी असते त्याला इंडियामध्ये AMC म्हटलं जातं. AMC म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनी. असेट म्हणजे लोकांची जी काही संपत्ती आहे, जो पैसा आहे, त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट करणारी अशी ही कंपनी असते, म्हणून त्याला AMC असं म्हटलं जातं. मग आता हे म्युच्युअल फंड कंपनी नेमकं काम काय करत असते, तर कुठच्याही देशाला आर्थिक प्रगती साधायची असेल तर त्यांना जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्रीकडे वळली पाहिजे, हा सगळ्या देशांचा उद्देश असतो. मग आता इंडस्ट्रीकडे जर पैसा लोकांचा वळवायचा असेल तर त्याला अनेक मार्ग आहे, परंतु जो पैसा खूप लाँग टर्मपर्यंत कंपनीला वापरता आला पाहिजे, त्यांना त्यांचं प्रोडक्शन करता आलं पाहिजे, त्यातनं उत्पत्ती निर्मिती होणार आहे, इकॉनॉमिक ग्रोथ होणार आहे, त्याच्यामुळे प्रोडक्शन वाढलं, रोजगार वाढणार, हे सगळं चक्र त्या इंडस्ट्रीच्या ग्रोथवर अवलंबून असते. मग इंडस्ट्रीच्या ग्रोथसाठी लागणारा पैसा, भांडवल, हे मार्केटमधून उभं करायचं आहे. मग मार्केटमधनं खूप सारे लोक अनिच्छुक असतात, त्यांना इतकी इच्छा नसते त्या ठिकाणी गुंतवण्याची, कारण की त्यांना त्याचं ज्ञान नसतं. म्हणून AMCचा जन्म झालेला आहे. 1964मध्ये सगळ्यात पहिली AMC UTI, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, ही फॉर्म झाली. तेव्हा ती पूर्णतः गव्हर्नमेंट कंपनी होती, ज्याच्यामध्ये काही स्कीम्स त्यांनी लॉन्च केल्या होत्या. नंतरची त्याची हिस्ट्री काय झाली आपण थोड्या पुढच्या चर्चेमध्ये घेऊच या. परंतु AMC म्हणजे अशी कंपनी की जी पब्लिककडची इन्व्हेस्टमेंट स्वतःकडे घेते आणि प्रॉपरली त्याचं चॅनलायझिंग करून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ती इन्व्हेस्टमेंट करत असते, जेणेकरून जो इन्व्हेस्टर आहे त्याला त्याचा परतावा बऱ्यापैकी मिळाला पाहिजे. म्हणजे चांगल्यात चांगला प्रयत्न त्याचा कंपनी करत असते आणि नुकसान त्याला कमीत कमी झालं पाहिजे, याचा प्रयत्न करणारी कंपनी म्हणजे AMC. याला जर आपण पिक्चर फॉर्ममध्ये असं जर पाहिलं तर AMC ही एक मधला दुवा आहे. एकीकडे कस्टमर असतो आणि दुसरीकडे कंपन्या असतात की ज्यांना भांडवलाची गरज आहे. मग ही AMC काय करते की कस्टमरकडनं पैसा जमा करते आणि या कंपन्यांमध्ये ती इन्व्हेस्ट करते आणि कंपन्यांची ग्रोथ झाल्यानंतर त्यातनं जो काही नफा होणार आहे त्यातला त्यांचा जो काही अलाउड एक्सपेन्सेस आहे, जो खर्च आहे, तो वजा करून बाकीचा परतावा हा कस्टमरला वापस करत असते. या पद्धतीने ही कंपनी काम करत असते. मग आता ह्या AMCs किती आहे इंडियामध्ये, कोणची कोणची AMC आहेत, तुम्ही बरेचसे नावं असे ऐकले असतील. आज मितीला इंडियामध्ये 44 AMCs काम करतात आहे, ज्याच्यामध्ये पॉप्युलर AMC जर तुम्ही पाहिलं तर SBI म्युच्युअल फंड ही सगळ्यात टॉपची म्युच्युअल फंड कंपनी इंडियामध्ये आहे. त्याच्या खालोखाल ICICI, त्याच्यानंतर HDFC, नंतर निप्पॉन आहे, कोटक महिंद्रा आहे, बिर्ला सन लाईफ आहे. अशा बऱ्याचशा कंपनी आहेत की ज्याचे नावं तुम्हाला परिचित पण असतील. मग ह्या कंपन्या नेमकं काम कसं करत असतात, तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की जी कोणची AMC फॉर्म झालेली आहे, ती AMC सर्वप्रथम मार्केटमध्ये सर्वे करून एक स्कीम डिवाईज करत असते. त्याच्यामध्ये त्यांचा रिसर्च असतो आणि ते ठरवतात की फ्युचरमध्ये कोणत्या सेक्टरमध्ये ग्रोथ होणार आहे, इकॉनॉमीला कोणत्या कंपन्यांना जास्त पैसा लागणार आहे किंवा ज्याच्यामधनं रिटर्न्स खूप चांगले मिळू शकतात. असा रिसर्च केल्यानंतर ते एक स्कीम फॉर्म करत असतात. ती स्कीम जी असते त्या स्कीमला लॉन्च केल्यानंतर पब्लिककडनं त्या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट मागवली जाते. आता ही स्कीम म्हणजे काय, तर याला म्हटलं जाते न्यू फंड ऑफर. म्हणजे ही AMC कंपनी, म्युच्युअल फंड कंपनी, जी कोणची स्कीम काढते ती मार्केटमध्ये लॉन्च होते. मग त्याच्या बाबतीत त्यांनी एक किम पब्लिश केलेला असतो. किम म्हणजे की इन्फॉर्मेशन मॉड्यूल. म्हणजे त्या स्कीमबद्दल इत्थंभूत माहिती त्या किममध्ये दिलेली असते. मग ही माहिती काय असते, तर ती कंपनी जो रिसर्च करते आणि ते ठरवते की फ्युचरमध्ये साधारण आपण एक उदाहरण जर घेतलं की एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीला जर असं वाटलं की पुढच्या 10-15 वर्षामध्ये सोलर एनर्जीवर काम करणाऱ्या कंपन्यांना
चांगले दिवस येणार आहे, म्हणजे त्यांना नफा चांगला होऊ शकतो. मग एखाद्या कंपनीने जर असा सोलर फंड नावाचा एखादा फंड काढला, अशी एक स्कीम काढली, मग ते पब्लिकमध्ये ती पब्लिश करतील की अशी आम्ही एक स्कीम काढली आहे की ज्याची इन्व्हेस्टमेंट सोलर एनर्जीवर काम करणाऱ्या ज्या काही कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये आम्ही त्यातली इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. त्याचे रिटर्न्स आम्हाला असे अपेक्षित आहे. म्हणजे त्या टाईप पूर्ण डिटेल एक स्कीम बनवून ती पब्लिकसमोर ठेवलेली असते. मग पब्लिक जेव्हा ही स्कीम बघते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पब्लिकमध्ये खूप सारे हुशार लोक, इकॉनॉमिस्ट वगैरे सगळे असतात. मग याचा बारकाईने अभ्यास करून लोक ठरवतात की या स्कीममध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची की नाही. मग अशा अनेक स्कीम ह्या AMC डिक्लेअर करत असतात. 44 AMC इंडियामध्ये सध्या काम करतात आहे. तर प्रत्येक कंपनीच्या विविध स्कीम्स आहेत, ज्याच्यामध्ये कोणाच्या 40 स्कीम्स असतील, कोणाच्या 80 स्कीम्स असतील. तर प्रत्येक स्कीममध्ये लोक स्वतःचं टार्गेट किंवा स्वतःचा जो पर्पज ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे हा विचार करून कोणची स्कीम निवडायची त्याच्यामध्ये पैसे टाकत असतात. मग हा जो पैसा कस्टमर AMCकडे सोपवतो, हा सोपवलेला पैसा ती AMC स्कीमच्या टार्गेटनुसार कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवायचा याचं डिसिजन घेत असते. आणि हे डिसिजन घेणारी जी व्यक्ती असते ती AMCमध्ये असते फंड मॅनेजर. आता हा फंड मॅनेजर एक हेड असतो आणि त्याचं स्वतःचं पण एक खूप मोठं बॅकग्राऊंड असते, एक त्याची एक व्हॅल्यू असते किंवा त्याचा एक ब्रँडिंग असते की तो फंड मॅनेजर. काही काही फंड मॅनेजरच्या नावावर सुद्धा फंड चालतात, इतकं सुद्धा त्यांचं गुडविल मार्केटमध्ये तयार झालेलं असते. तर मग लोक या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतात आणि ठरवतात की कोणत्या स्कीममध्ये आपल्याला पैसा टाकायचा आहे. मग ही AMC पब्लिककडनं पैसा जमा करते आणि हा फंड मॅनेजर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्या स्कीमच्या टार्गेटनुसार ते पैसे इन्व्हेस्ट करत असतो. मग त्या कंपन्या जशा जशा ग्रो करतील त्याच्यानुसार त्या स्कीमचे पैसे जे आहेत ते ग्रो होतात आणि कस्टमरला त्याचा बेनिफिट मिळत असतो. मग आता हे नेमकं वर्क कसं करत असते, याच्यात फंड कोणते कोणते प्रकारचे असतात थोडक्यात ते पण आपण बघूया. कुठली AMC जर म्हटली तर त्याच्यामध्ये बेसिकली 3 टाईपचे फंड्स असतात. एक असतो इक्विटी फंड, एक असतो डेट फंड आणि तिसरा असतो हायब्रिड फंड. त्यालाच हायब्रिड किंवा तुम्ही बॅलन्स फंडही म्हणू शकता. मग आता हे फंड म्हणजे नेमकं काय, तर जी कोणची म्युच्युअल फंडची स्कीम असेल त्या स्कीमचा पैसा कोणत्या सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट होणार आहे याच्यानुसार तो फंड डिक्लेअर होत असतो. म्हणजे इक्विटी म्हणजे शेअर्स. जर त्या स्कीमचा पैसा जास्तीत जास्त शेअरमध्ये जाणार असेल तर त्या फंडला इक्विटी फंड म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 80%, 85%, 90% पैसा इक्विटीमध्ये जात असतो. दुसरं डेट फंड म्हणजे डिबेंचर्स, बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, ज्याच्यामध्ये रिटर्न्स त्या मानाने कमी असतात परंतु ॲज गुड ॲज गॅरंटेड टाईपचे रिटर्न्स असतात. म्हणून एखाद्या फंडचे जे टार्गेट असेल ते जर डेट असेल, म्हणजे त्याची गुंतवणूक जर डेट फंडमध्ये होणार असेल तर त्या फंडला आपण डेट फंड म्हणत असतो. आणि काही फंड्स असे असतात की ज्याची गुंतवणूक साधारण 50-50 आपण म्हणू की 50% इक्विटीमध्ये आणि 50% डेट फंडमध्ये असं जर होणार असेल तर त्याला आपण बॅलन्स फंड किंवा हायब्रिड फंड असं म्हणत असतो. मग आता हे 3 टाईपचे फंड सगळ्या कंपन्यांकडे असतात. तुम्ही जर कोणत्याही AMCकडे जर ब्रॉच्युअर्स त्यांचे जर उघडून बघितले तर तुम्हाला इक्विटी, डेट आणि हायब्रिड या नावाने ते फंड सापडत नाही. त्याला ते वेगवेगळे नावं देत असतात. जसं एखादा इक्विटी फंड असेल तर कोणी त्याला डायनॅमिक फंड, अशा टाईपचे वेगवेगळे नावं दिलेले असतात. बॅलन्स फंडला तुम्ही हायब्रिड फंड, कधी बॅलन्स फंड, डेट फंडला सिक्युअर्ड फंड, अशा टाईपचे नावं दिलेले असतात. तर मुळात आपण हे समजून घ्यायचं की 3 टाईपचे फंड्स कोणत्याही कंपनीकडे असतात. एक असतो इक्विटी फंड, दुसरा असतो डेट फंड आणि तिसरा असतो हायब्रिड फंड. मग कोणत्या व्यक्तीने कोणत्या फंडमध्ये पैसे गुंतवावे हे साधारण वयानुसार पण ठरत असते. ज्याचं अर्ली एज आहे 30-35च्या आत त्यांनी जास्तीत जास्त इक्विटी फंडामध्ये पैसा टाकला तर त्यांना एक रिकव्हरीसाठी काळ मिळतो, म्हणजे त्यांच्या इन्व्हेस्टमेंटला एक लांब पिरियड मिळतो. जे 40 क्रॉस करून 40 ते 50च्या एजमध्ये असतील त्यांनी हायब्रिड फंडमध्ये, बॅलन्समध्ये, म्हणजे अर्धा पैसा त्यांचा इक्विटीकडे आणि अर्धा पैसा डेट फंडकडे गेला पाहिजे असा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे असतो. आणि जे 50 पार केलेले व्यक्ती आहेत तर त्यांचा रिस्क पिरियड त्यांच्याकडे कमी उरलेला असतो, त्यांचा अर्निंग पिरियड कमी उरलेला असतो. तर त्यांनी मार्केटची रिस्क जास्तीत जास्त न घेता डेट फंडकडे पैसा टाकायला पाहिजे, असं एक साधारण प्रघात आहे. परंतु प्रत्येकाच्या नॉलेजवर आणि त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशांवर हे सगळं अवलंबून असतं. तर बेसिकली आपण एवढं लक्षात ठेवा की 3 टाईपचे फंड्स कोणत्याही म्युच्युअल फंड कंपनीकडे असतात. इक्विटी फंड, डेट फंड आणि हायब्रिड फंड. मग यातला फंड कोणता नेमका निवडायला पाहिजे याच्यावर थोडीशी आपण चर्चा करू. इक्विटी फंड म्हणजे काय, तर ज्याची इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये शेअर्समध्ये होत असते. मग आता शेअर्समधली इन्व्हेस्टमेंट म्हटली म्हणजे तिथं रिस्क आलीच. जेव्हा केव्हा मार्केटमध्ये असे अनेक 100 फोर्सेस वेगवेगळ्या पद्धतीने वर्क करत असतात. दुसऱ्या देशामध्ये एखादी घटना घडली त्याचा परिणामसुद्धा भारतीय मार्केटवर होऊ शकत असतो. त्याच्यामुळे इक्विटी फंड हा खूप
रिस्की फंड त्या मानाने असतो. खूप रिस्की याचा अर्थ पैसा निगेटिव्हच होतो असं नाही, पण याच्यामध्ये एक रिस्क इन्व्हॉल्व असते. तसं एक स्लोगन आहे की हाय रिस्क हाय गेन. मग जिथं जास्त रिस्क असते तिथं गेन पण जास्त होण्याचे चान्सेस असतात. मग ज्याला या गोष्टीचा समज आहे ते लोक इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करायचा निर्णय घेऊ शकतात. दुसरा डेट फंड असतो. डेट फंडमध्ये सगळी गुंतवणूक जी आहे ही साधारण 80-85% गुंतवणूक ही डेटमध्ये असते. डेट म्हणजे डिबेंचर्स, बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, म्हणजे ज्या ठिकाणी पडझड होत नाही, मार्केटच्या फ्लक्च्युएशननुसार याच्यामध्ये बदल होत नाही. फक्त इंटरेस्ट रेटची थोडीशी रिस्क असते. त्याच्यामुळे याचे पडझड जी आहे ही फार जास्त नसते. साधारण स्टेबल असं इन्कम देतात. भलाही इन्कम याच्यामध्ये कमी असते इक्विटीच्या मानाने, परंतु एक स्टेबल इन्कम या डेट फंडमधून आपल्याला मिळत असते. मग तिसरी जी बॅलन्स फंड आपण जो म्हटला, ज्याच्यामध्ये 50% इक्विटी आणि 50% डेट आहे, तर याच्यामध्ये दोन्हीची अनुभूती किंवा दोन्हीचा फायदा किंवा नुकसान या दोन्ही गोष्टीला थोडंसं बॅलन्स करण्याच्या दृष्टीने असा एक फंड असतो, ज्याच्यामध्ये अर्धे पैसे साधारण तुमचे इक्विटीमध्ये जातात, म्हणजे खूप जास्त रिस्क घेतली असंही होत नाही आणि खूप कमी रिस्क घेतली असंही होत नाही, आणि सिक्युर्ड पण अर्धा पार्ट आपल्या पैशांचा केलेला असतो. असे ते 3 फंड्स कोणत्याही कंपनीकडे असतात. मग आता ह्या कंपन्या नेमकं वर्क कसं करत असतात, तर सगळ्यात पहिले जेव्हा कंपनीला काही पैसा पब्लिककडनं उभा करायचा आहे तर ते न्यू फंड ऑफर काढत असतात. न्यू फंड ऑफरमध्ये जसं मागे मी सांगितलं की एक स्कीम ते डिवाइस करतात आणि ती स्कीम पब्लिश करतात, ज्याच्यामध्ये कीम पब्लिश केलेलं असते, की इन्फॉर्मेशन मॉड्यूल, आणि त्याच्यावरनं पब्लिक ठरवते की याच्यामध्ये किती पैसा टाकायचा. प्रत्येक स्कीमचं आपलं एक टार्गेट असते की किती पैसे यातनं मिनिमम उभे करायचे आहेत आणि कोणत्या कोणत्या कंपन्यांमध्ये याची इन्व्हेस्टमेंट राहणार आहे, हे सगळे डिटेल्स तिथे दिलेले असतात. मग या वेगवेगळ्या पब्लिककडनं याच्यामध्ये पैसा जमा झाला की त्या स्कीमची एक ओपनिंग डेट असते, कोणत्या डेटला तो NFO ओपन होणार आहे, त्या डेटपासून ते मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं त्याच्यामध्ये सुरू झालेलं असते. मग आता ही NFOमध्ये नेमकी कंपनी पैसे आपल्याला काय देत असते, आपण जेव्हा पैसे गुंतवतो तर त्याच्यामध्ये ती कंपनी आपल्याला शेअर्स, जसं कंपन्या शेअर्स देतात तसं या ठिकाणी ते आपल्याला युनिट देत असतात. कारण की इथं शेअर्स पॉसिबल नाही. समजा आपण एखाद्या NFOमध्ये 10,000 रुपये गुंतवले, तर आपले 10,000 होऊ शकते की ते 40 ते 50 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये डिवाईड होऊन इन्व्हेस्ट होणार आहे. मग ते 40 ते 50 कंपन्यांचे शेअर्स जर आपल्याला त्यांनी बुकमध्ये दिले क्रेडिट करून, तर आपल्याला ते हिशोब ठेवायला खूप अवघड होईल. म्हणून कंपन्या त्याला काय करतात की साधारण 10-10 रुपयाच्या फेस व्हॅल्यूमध्ये ते त्याचे युनिट्स बनवतात. आणि आपण जर 10,000 रुपये बनवले असतील, 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले असतील, तर 10,000 रुपयाचं जर फेस व्हॅल्यू असेल तर 10,000 डिवायडेड बाय 10 म्हणजे 1,000 युनिट्स आपल्याला अलॉट होतात. म्हणजेच आपण असं समजा की त्या स्कीमचे 1,000 युनिट परचेस केले. मग ही जी 10 रुपयाला त्यांनी व्हॅल्यू ठेवली आहे त्याला फेस व्हॅल्यू म्हटलं जाते. तर काही कंपन्यांची स्टार्टिंग व्हॅल्यू 100 पण असू शकते, त्याला फेस व्हॅल्यू म्हणतात. मग आता 10 रुपयांनी त्यांनी युनिट्स अलॉट केले, मग तो इश्यू क्लोज झाला आणि ज्या दिवशी त्या इश्यूचं वर्क सुरू झालं त्या दिवशी त्याची इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये सुरू होते. मग आता कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर काय होतं की कंपन्यांचा जसा प्रोग्रेस असेल किंवा एखाद्यास मार्केट पडू पण शकते किंवा खूप वाढू पण शकते, तर या 10 रुपयाची किंमत जसं जसं नफा होईल तशी ती वाढत जाते. ₹10.25 होईल, ₹10.5 होईल, ₹11 होईल, किंवा मार्केट जर पडण्याच्या स्थितीत असेल तर ती ₹9.5 आली, ₹9.25 आली, ₹8 आली, म्हणजे कमी पण होऊ शकते आणि जास्त पण होऊ शकते. मग आपण एक रिस्क घेऊन, एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन याच्यामध्ये पैसे टाकलेले असतात. मग हे पैसे जसे जसे मार्केटची ग्रोथ त्या ठिकाणी होईल, जर इक्विटी फंड असेल तर डायरेक्टली मार्केटच्या फ्लक्च्युएशननुसार हे सुद्धा वाढतं. परंतु अनुभव असा आहे की म्युच्युअल फंडच्या कंपनी मार्केटपेक्षा थोडे जास्त रिटर्न्स मिळवून देतात. तीच त्यांची खरी कला आहे आणि फंड मॅनेजरचा मेजर रोल त्याच ठिकाणी असतो. जर मार्केट एवढेच रिटर्न्स मिळणार असतील तर मग लोक म्युच्युअल फंडमध्ये पैसे कशाला टाकतील. म्हणून म्युच्युअल फंडवाली कंपनी ही काळजी घेऊन चांगलं व्यवस्थित प्लॅनिंग करून फंड मॅनेजमेंट प्रॉपरली करून मार्केटपेक्षा थोडे जास्त रिटर्न कसे मिळतील याच्याकडे त्यांचा कल असतो. मग अशी ही स्कीम स्टार्ट होत असते. मग याच्यामध्ये 2 टाईपच्या स्कीम्स असतात. एक असते क्लोज एंडेड स्कीम आणि एक असते ओपन एंडेड स्कीम. आता क्लोज एंडेड स्कीम म्हणजे काय की जी काही काळासाठी फक्त ओपन असते, जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, आणि त्याच्यानंतर 5 वर्ष 10 वर्ष असा त्याचा एक टर्म असतो. त्या टर्म नंतर ती पैसे विथड्रॉल करता येतात. म्हणजे असा एक क्लोज फॉर्मॅटमध्ये असलेली स्कीम. मग आता या 5 ते 10 वर्षाचं जर त्याचा टर्म असेल आणि त्या टर्ममध्ये तुम्हाला मधात काम पडलं तर त्याला साधारण प्रत्येक 6 महिन्यानंतर एक एक्झिट विंडो दिलेली असते. म्हणजे काही पैसे 1 आठवड्यासाठी एक्झिट विंडो आहे, म्हणजे त्या आठवड्यामध्ये तुम्ही त्यातले पैसे लागले तर काढू शकता किंवा दुसऱ्याला कोणाला घ्यायचे असेल तर ते घेऊ शकतात. तर या टाईपने ही क्लोज एंडेड स्कीम चालत असते. आणि दुसरी जी आहे ओपन एंडेड स्कीम, ही ओपन एंडेड म्हणजे कंटिन्युअस स्कीम असते. ज्या दिवशी NFO डिक्लेअर झाला त्या दिवशी पैसे पब्लिकचे जे जमा झाले त्याची इन्व्हेस्टमेंट सुरू झाली.
त्याच्यानंतरही ती स्कीम ओपन असते. त्याच्यानंतर कोणाला त्याच्यामध्ये पैसे युनिट्स घ्यावे वाटले तर तो घेऊ शकतो. मधात कधी त्याला विकायचे असतील तर तो ते विकू पण शकतो. आणि नवीन नवीन इन्व्हेस्टर याच्यामध्ये ॲड होत चालतात. काही लोक त्यातनं पैसे काढत काढत बाहेर पण जाऊ शकतात. म्हणजे अशी ही कंटिन्युअस स्कीम असते आणि ही अनएंडिंग आहे. जितके वर्ष हे फंड चालत राहील तोपर्यंत ही स्कीम चालत असते. तर अशा 2 टाईपच्या क्लोज एंडेड आणि ओपन एंडेड अशा त्या 2 टाईपच्या स्कीम्स असतात. आता याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आपण कशी करायची त्याचे काही रूल्स आपण बघू. याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन्स असतात म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना. एक तुम्ही लमसम, म्हणजे तुमच्याकडे जर एकदम एकरकमी पैसा असेल, बरेचसे जण रिटायर झाले किंवा खूप मोठा प्रॉफिट कुठे झाला असेल तर लमसम पैसे टाकायचे आहेत तरी तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. कोणी 2 लाख, कोणी 5 लाख, 1 करोड, म्हणजे जेवढी रक्कम तुमच्याकडे असेल तुम्ही ती रक्कम म्युच्युअल फंडमध्ये एक रकमी टाकू शकता. याला म्हणतात लमसम इन्व्हेस्टमेंट. आणि दुसरा जो प्रकार असतो ज्याच्यामध्ये आपण एक मंथली किंवा वीकली किंवा बाय मंथली, क्वार्टरली अशा वेगवेगळ्या अंतराने सुद्धा पैसे त्याच्यामध्ये टाकू शकतो. तर त्यातली सगळ्यात पॉप्युलर स्कीम जी आहे ती मंथली इन्व्हेस्टमेंटवाली स्कीम आहे, ज्याला म्हटलं जातं SIP, SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. याच्यामध्ये साधारण व्यक्ती जो पगारधारक आहे, स्मॉल अर्निंगवाले पर्सन्स आहे, यांनी जसं आपण बँकेमध्ये RD काढतो त्याप्रमाणे जर असं ठरवलं की दरमहा मला 2,000 रुपयाची एक SIP करायची आहे, म्हणजे एक स्कीम मी निवडेल. त्या स्कीममध्ये मी एकदा पहिल्यांदा 2,000 रुपयाचा एक चेक देऊन आणि त्याचं एक ECS मॅन्डेट सही करून दिल्यानंतर मी जर 10 वर्षाचा काळ किंवा 20 वर्षाचा काळ जो कोणता मी देईल तेवढ्या काळासाठी मी ती स्कीम ओपन केली तर पहिल्या चेकमधनं माझे 2,000 रुपये जातील. आणि ज्या तारखेला मी त्यांना नोटिंग केलेलं असेल तर पुढच्या महिन्यापासून त्या तारखेला, समजा मी 15 तारीख दिली असेल तर दर महिन्याला 15 तारखेला माझ्या अकाउंटमधनं 2,000 रुपये डेबिट होणार आणि म्युच्युअल फंडमध्ये ते जाऊन इन्व्हेस्ट होणार आहे. तर अशी ही जी स्कीम असते याला म्हटलं जाते SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तर जे सॅलरी अर्नर्स असतात किंवा जे स्मॉल बिझनेसमॅन वगैरे मिडम इन्कमवाले जेवढे लोक आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली योजना असते. तर अशा 2 पद्धतीने या स्कीममध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, एक तर लमसम किंवा SIPच्या द्वारे. मग आता हे नेमके कोणत्या फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, तर हे वयानुसार असते, त्याच्या नॉलेजनुसार असते. याचे डिसिजन खूप वेगळे आहे आणि तो विषय खूप मोठा आहे. पण 3 फंड्स असतात, तर तुमच्या एजनुसार साधारण तुम्ही निर्णय घ्यावा. आणि लाँग टर्मसाठी SIP जर केलं तर लाँग टर्ममध्ये साधारण मार्केटचे जे फ्लक्च्युएशन्स असतात, चढ उतार हे येतच असतात. परंतु मागच्या हिस्ट्री जर मार्केटची बघितली तर 8 ते 10 वर्षामध्ये एक सायकल पुन्हा पुन्हा अपमध्ये जाते. म्हणजे तुम्ही लाँग टर्मसाठी जर 8 ते 10 वर्षाच्या वरच्या काळासाठी जर गेले तर म्युच्युअल फंडमध्ये साधारण निगेटिव्ह गेलं असं कधी हिस्ट्रीमध्ये दिसत नाही. तर त्याच्यामुळे लाँग टर्मचा प्लॅनिंग या ठिकाणी तुम्ही करायला पाहिजे असते. आता याच्यामध्ये अजून कोणत्या स्कीम्स असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे मार्केटमध्ये नावं ऐकणार आहे, ज्याच्यामध्ये सेक्टोरल फंड असा एक शब्द येतो. आता सेक्टोरल फंड म्हणजे काय की ज्या फंडची इन्व्हेस्टमेंट फक्त एखाद्या सेक्टरमध्ये असते, जसं IT सेक्टर आहे, फार्मा सेक्टर आहे किंवा बँकिंग सेक्टर आहे. तर असे जे सेक्टोरल फंड असतात हे कधी काळी खूप चांगले रिटर्न्स पण देतात. परंतु फटका जर बसला किंवा मार्केट कोलॅप्स झालं तर सगळ्यात जास्त फॉल याच सेक्टोरल फंडमध्ये होत असतो. त्याच्यामुळे याला मोस्ट रिस्की फंड असं या सेक्टोरल फंडला म्हटलं जातं. म्युच्युअल फंडकडे एक ELS नावाचा पण प्रॉडक्ट असतो, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम. हा जो प्रॉडक्ट आहे हा टॅक्स रिबेटवाला प्रॉडक्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला सेक्शन 80C इन्कम टॅक्स ॲक्टचा जो सेक्शन आहे त्याच्या अंतर्गत जी इन्कममधून वजावट मिळत असते त्याच्यामध्ये तुम्हाला यातला क्लेम करता येतो. तर बरेचसे लोक इन्कम टॅक्स वाचवणे आणि म्युच्युअल फंडचा चांगला बेनिफिट घेणे या दोन्ही उद्देश सफल होण्यासाठी ELSमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात, ELSS. आता कोणत्याही इन्कम टॅक्स वाचवणाऱ्या स्कीममध्ये पैसे तुम्ही जेव्हा टाकत असता तेव्हा ते 3 ते 5 वर्षासाठी लॉक होत असतात. म्हणजे ते 3 ते 5 वर्ष तुम्हाला विथड्रॉ करता येत नसतात. हा पॉईंट तुम्ही त्यावेळेस थोडासा डोक्यात ठेवत चला. अजून एक यातले काही राहिलेले पॉईंट्स आपण डिस्कस करूया. आता म्युच्युअल फंडमध्ये पैसा टाकल्यानंतर आपण पाहिलं की इनिशियली जेव्हा NFO असते, न्यू फंड ऑफर, त्या दिवशी त्याची फेस व्हॅल्यू, समजा 10 रुपयांनी तो युनिट जर दिला असेल तर ही त्याची फेस व्हॅल्यू जाते. आणि ज्या दिवशी हा NFO मार्केटला लिस्ट होतो म्हणजे त्याची व्हॅल्यू तुम्ही रोज चेक करू शकता. तर जसं जसं मार्केट वर जाईल तर तो कधी 11 गेला असेल, कधी 9 रुपयावर येईल, कधी 13 रुपयावर असेल, कधी 17 रुपयावर असेल, पुन्हा कधी 12 रुपयावर आला. म्हणजे हे फ्लक्च्युएशन्स या मार्केटनुसार या फंडमध्ये येत असतात. मग हे जे फ्लक्च्युएशन झाल्यानंतरचे हे जे काही रेट्स आहेत यांना म्हटलं जाते NAV, नेट असेट व्हॅल्यू. जसं आपण शेअरची किंमत पाहतो, एखादा शेअर आपण 10 रुपयाला घेतला असेल आणि 6 महिन्यानंतर आपण बघितला तेव्हा तो 17 रुपयाचा झाला, तर आपण काय म्हणतो की आजची त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे, 17 रुपये. तर शेअरच्या बाबतीत त्याला मार्केट व्हॅल्यू हा शब्द आहे आणि म्युच्युअल फंडच्या बाबतीत त्याला NAV हा शब्द आहे, म्हणजे नेट असेट व्हॅल्यू.
हा त्याचा करंट रेट. मग आता जे लोक इन्व्हेस्टर्स असतात याचं टार्गेट कसं असते की SIP करण्यामध्ये एक महत्त्वाचा फायदा असा असतो की जेव्हा तुम्ही दर महिन्याला काही छोटी इन्व्हेस्टमेंट याच्यात गुंतवत असता, तर दर महिन्याच्या करंट NAV नुसार तुम्हाला त्याची युनिट्स मिळत असतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी 10,000 रुपये महिना SIP करतो आहे, तर पहिल्या महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना 10चा रेट होता, तर मला 1,000 युनिट मिळाले. दुसऱ्या महिन्यामध्ये मी 10,000 रुपये टाकले तेव्हा 11वर रेट गेलेला होता, तर मला कदाचित 9,900 युनिटच मिळाले. म्हणजे असे युनिट्स दर महिन्याला माझ्याकडे कमी जास्त जमा होत राहणार आहे. मग एक लाँग पिरियडसाठी मी असे युनिट्स दर महिन्याला जमा करत असतो. जसं जसा भाव वाढेल तसे मला युनिट्स कमी मिळतील, पण ते युनिट्स मी जमा करतो. याची तुलना तुम्ही डायरेक्टली सोन्याच्या मण्याशी करू शकता. जसं एखाद्याने जर ठरवलं की मी दर महिन्याला 5,000 रुपयाचं सोनं घेणार आणि त्याचे सोन्याचे मणी घेणार आहे, तर तो काय करेल की दर 1 तारखेला पगार झाला की त्यांनी सोन्याच्या दुकानात गेला आणि 5,000 रुपयाचे मणी घेतले. तर त्या दिवशी सोन्याचा भाव 5,000 रुपये तोळा असेल, तर त्याला 1 तोळ्याच्या तुलनेचे म्हणजे साधारण आपण असं पकडू की 100 मणी आले. दुसऱ्या महिन्यात तो 5,000 रुपये घेऊन गेला तेव्हा भाव 5,000 100वर गेला होता, तर त्याला 100च्या ऐवजी 98 मणी आले. तिसऱ्या महिन्यात तो भाव कमी झाला होता, तर त्याला 102 मणी आले. म्हणजे तो असे सोन्याचे मणी जमा करत गेला आहे आणि जेव्हा फ्युचरमध्ये त्याला जेव्हा काम असेल, तर त्यातले तो काही मणी घेईल आणि त्या दिवशी जो रेट असेल त्या रेटने तो विकेल आणि त्याचे पैसे त्याला मोकळे होतील. सेम कन्सेप्ट या ठिकाणी NAVचा असतो. म्हणजे जसं तुम्ही युनिट्स परचेस करत चालले, तुमच्याकडे नंबर ऑफ युनिट्स जमा होत जात असतात आणि काही कालांतराने समजा 5 वर्षांनी तुम्हाला मुलाच्या शिक्षणाची फी भरायची आहे, तुम्हाला त्याचं काम आहे, तर मग जेवढी फी भरायची तेवढ्या तुलनेचे त्या दिवशी जो NAV असेल, जो रेट असेल, त्या रेटने किती युनिट्स आपल्याला विकायला लागतील याचा हिशोब करायचा आणि त्यातले तेवढे युनिट्स विकायचे आणि आपण तेवढे पैसे काढू शकतो. तर ही सुविधा याच्यामध्ये असल्यामुळे हा पैसा लिक्विडिटीच्या अँगलने खूप चांगला आहे. म्हणजे तुम्ही कधी पण याचं रूपांतर पैशामध्ये करू शकता. तुम्हाला याला कुठलं बंधन नाही. फक्त याच्यामध्ये काही टॅक्सेशनचे रूल्स असतात, तर ते बघायला पाहिजे. 1 वर्षाच्या आत जर तुम्ही पैसा काढला आणि प्रॉफिट झाला, तर त्याच्यावर टॅक्स पडू शकतो आणि काही स्कीममध्ये आता गव्हर्नमेंटनी टॅक्सेशन सुरू पण केलेलं आहे. तर या पद्धतीने हे वर्क या कंपन्यांमध्ये चालू असते. तर ह्या म्युच्युअल फंड संबंधी मला अशी आशा आहे की तुम्हाला जवळपास सगळे पॉईंट्स या ठिकाणी कव्हर झाले असतील. तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना थोडा चांगला ॲडवायझर एखादा तुम्ही बघून त्याच्याशी सल्लामसलत करूनच याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. कारण स्कीम निवडताना सुद्धा जर चूक झाली तर त्याच्यामध्ये नुकसानच होईल असं नाही, परंतु जेवढा प्रॉफिट किंवा जेवढा फायदा होणार होता त्याच्याऐवजी आपला कमी फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे याचं प्रॉपर नॉलेज घ्या आणि व्यवस्थित ॲडवायझरचा सल्ला घेऊनच याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तर मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये इथं आपण थांबूया. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या म्युच्युअल फंड संबंधी तुमच्या डोक्यात काही डाऊट्स असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला त्याच्यावर संपूर्ण माहिती पूर्ण देणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच.